मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे। प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार आहे। पुढील आठवड्यामध्ये प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करून प्रभाग आरक्षण काढलं जाणार आहे। HDFC बँकेने दिवाळी आधीच ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलंय। बँकेने MCLR मध्ये 15 बेसिस पॉइंट पर्यंतची कपात करण्याची घोषणा केली आहे। यामुळे होम लोन, पर्सनल लोन किंवा बिझनेस लोन घेणाऱ्या कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे। नवीन दर लागू झाल्यानंतर कर्जदारांचा EMI कमी होईल। कोकण म्हाडाने गेल्या 3 महिन्यांपूर्वी घोषणा केलेल्या गृहनिर्माण योजनेची सोडत काढण्यात आली आहे। 5354 भाग्यवंतांचं ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतल्या घरांचं स्वप्न साकार झालेलं आहे। ST कर्मचाऱ्यांची थकीत 4000 कोटी रुपयांची देणी देण्यात यावी, याकरता कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांनी सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेली बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे। परिणामी आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। मेट्रो 2A म्हणजेच दहिसर पूर्व ते DN नगर आणि मेट्रो 7 म्हणजेच गुंदवली ते ओव्हरीपाडा या दरम्यान 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान 5:25 ऐवजी 7 वाजता म्हणजेच 1.5 तास उशिराने सुरू होणार आहे। सुरक्षा चाचण्या आणि जोडकामाकरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आजपासून ते सोमवार पहाटेपर्यंत मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली बंद राहणार आहे। देखभाल कामांकरता प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं। कोल्ड्रिफ्ट कफ सिरपवर आता दिल्लीतही बंदी घालण्यात आली आहे। दिल्ली सरकारने या संदर्भातला आदेश जारी केलाय। या औषधाची विक्री आणि डिस्ट्रीब्युशनवर बंदी घालण्यात येते असं यात म्हटलं आहे। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या। त्यामुळे केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण संचालनालयानं कफ सिरपच्या वापरासंदर्भात आणि औषधांच्या डोसमध्ये खबरदारी घेण्याकरता एक मार्गदर्शक सूचना जारी केली। या सगळ्या रुग्णालयांना 2 वर्षाखालील मुलांना खोकला आणि सर्दीची औषधं दिली जाऊ नयेत असे निर्देश देण्यात आले। मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा, बैतूल, पांढुर्णा इथल्या विषारी कफ सिरप प्रकरणामध्ये 22 चिमुकल्यांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। सरकार त्यामुळे ॲक्शन मोडवर आलं आणि मध्य प्रदेशचे ड्रग कंट्रोलर दिनेश श्रीवास्तव यांनी बॅन कफ सिरपचा स्टॉकच सीज करण्याची कारवाई सुरू केली। राज्यात कफ सिरपचं उत्पादन करणाऱ्या 30 कंपन्यांच्या तपासणीकरता केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आलं आहे। गेल्या 4 वर्षात सोन्याचे भाव 47,000 रुपयांवरून 1,23,000 रुपयांवर गेले आहेत, तर चांदीचे भाव 63,000 रुपयांवरून 1,69,000 रुपयांवर गेले आहेत। या 4 वर्षात सोन्यातील गुंतवणुकीतून 157 तर चांदीतील गुंतवणुकीतून 169% परतावा मिळाला आहे। वर्षनिहाय परताव्याचं प्रमाण पाहिलं तर दरवर्षीचा आलेख वाढताच आहे। सोन्या चांदीच्या भावात वाढ कायम असून शनिवारी चांदीच्या भावात 2,000 रुपयांची वाढ होऊन ती 1,69,000 रुपयांवर गेली। तसंच सोन्याच्या भावात 700 रुपयांची वाढ होऊन ते 1,23,000 रुपयांवर गेलं। गेल्या आठवड्यापासून चांदीच्या भावात मोठी भाववाढ सुरू आहे। महाराष्ट्रातील पुणे शहरात घरांमध्ये विक्री घटलेली आहे। पुणे बंगळुरू नंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं IT हब आहे। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका जगभरातील IT क्षेत्राला बसला आहे। पुण्यातील IT पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली आहे। याचा फटका रिअल इस्टेट मार्केटला बसला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये घरांची विक्री घटली आहे। मुंबई शहरातून मॉन्सूनने काढता पाय घेताच ऑक्टोबर हीटची सुरुवात झाली। मुंबईचं कमाल तापमान 34°C पर्यंत वाढलं। भारतीय हवामान विभागाने सुद्धा शहर आणि उपनगरांमध्ये ऑक्टोबर हीटची तीव्रता जाणवू लागल्याचं म्हटलं आहे। देशातील सगळ्यात गतिमान पोलीस दलांपैकी एक असलेल्या मुंबई पोलिसांकरता महाराष्ट्र सरकारने आधुनिक पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्पाची घोषणा केली आहे। या उपक्रमामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचं राहणीमान सुधारेलच, शिवाय त्यांचं मनोबल आणि कार्यक्षमताही वाढेल।
येत्या काळात मुंबई पोलिसांच्या ऑपरेशनल स्ट्रक्चर करता हा प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो। दिवाळीपूर्वी एकरकमी बोनसची वाट पाहणाऱ्या सुमारे 9,000 कंत्राटी कामगारांना यंदा निराश व्हावं लागणार आहे। पुणे महापालिकेने नियमांचं कारण देत बोनस थेट देण्याऐवजी तो रजा वेतन आणि घरभाड्यासह मासिक वेतनामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी बसचं भाडेदर आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय सतर्क झालंय। ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानी भाडेवाढीला चाप बसणार असून त्या दृष्टीनं भरारी पथकं नेमली जाणार आहेत। खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी एसटी दरपत्रकापेक्षा 1.5 पटीनं अधिक पैसे घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा आरटीओनं दिला आहे। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशन यांच्या एकत्रित अभ्यासानुसार भारतीयांचा आहार स्वादिष्ट असला तरी तो आरोग्याला अपायकारक ठरतो आहे। देशातील बहुतांश लोकांच्या थाळीत कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण 62% तर प्रोटीनचं प्रमाण फक्त 12% आहे। या असंतुलनामुळे मोटापा, डायबिटीज आणि इतर आजारांचा धोका वाढला आहे। एअर इंडियाच्या सगळ्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानांचं उड्डाण बंद करून त्यांना ग्राउंड करा अशी मागणी भारतीय पायलट महासंघाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे। या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडाचं प्रमाण वाढतंय, बिघाडाची चौकशी करणं आवश्यक आहे असं भारतीय पायलट महासंघाने केंद्रीय मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे। आता आपण टीव्ही स्क्रीनवर एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। ब्रेकिंग न्यूज आहे। कबूतरखान्याचा विषय तापण्याची शक्यता आहे। काल एक धर्मसभा दादरमध्ये आयोजित करण्यात आलेली होती, त्याच्या पाठोपाठ आज आम्ही गिरगावकर संघटनेनं पोस्टर्स लावलेले आहेत। पालिका निवडणुकीच्या तोंडावर कबूतरखान्याचा विषय तापू शकतो। जैन समुदायाच्या सभेनंतर गिरगावकर संघटना आक्रमक झाली आहे। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशाचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। शांतीदूताच्या कबुतरांना आता त्यांच्या राज्यात जनकल्याणाकरता पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी बांधवानं करायला हवी असा मजकूर यात लिहिण्यात आलाय। या आधी देखील आम्ही गिरगावकर या संघटनेनं कबूतरखान्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली होती। आम्ही गिरगावकर ही संघटना आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी दादरमध्ये वेगवेगळे पोस्टर्स, बॅनर्स लावलेले आहेत ज्याच्यावर प्रामुख्याने असं लिहिलंय की कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान। पुढच्या सगळ्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपण बघतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सर्वसाधारण सभा पार पडली। पुणे शिक्षण मंडळ संचालित शाळेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील नारा ते कारंजा मार्ग सिमेंटीकरणाकरता 1.5 वर्षापासून खणून ठेवण्यात आलाय। नागपूर ते अमरावती महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याचं काम कासवगतीनं सुरू आहे। वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना त्यामुळे करावा लागतोय। अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील रातंजन इथं ग्रामपंचायतीची मोटर काढण्याकरता गेलेल्या 4 सुनील मारुती काळे यांचा सीना नदीत बुडून मृत्यू झाला। 3 दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला। आरोग्य मंत्रालय मार्फत राज्यातील सगळ्या महापालिकांच्या आरोग्य सेवांची तपासणी करून जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सलग 5व्यांदा पहिला क्रमांक आला। राज्यातील 27 महापालिकांमध्ये ही तपासणी झाली होती। रायगड पोलिसांच्या वतीनं महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये शिवपराक्रम गाथा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं उद्घाटन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आणि रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी केलं। कंत्राटदार पीव्ही उर्फ मुन्ना वर्मा यांच्या आत्महत्या आणि फसवणुकीच्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेनं आणखी एका आरोपीला अटक केली। अटकेतील आरोपीचं नाव राधेश्याम बियाणी असून तो चंद्रपूरमधील शासकीय कंत्राटदार आहे। वर्मा यांच्या आर्थिक शोषणाचा आरोप त्याच्यावर आहे। विरार पश्चिमेकडील एका इमारतीमध्ये 2 तरुणांचे मृतदेह सापडले होते। यात शान घेराई यांच्या पुस्तकात पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून पूजा नावाच्या एका तरुणीचा उल्लेख करण्यात आला। मात्र या तरुणीवर अद्याप गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल नातेवाईकांनी केला आहे। दरम्यान ही आत्महत्या नसून हल्ला असल्याचा आरोप एका तरुणाच्या वडिलांनी केला। जळगावच्या बीबानगरमध्ये घरफोडीची घटना घडली आहे। चोरट्यांना 97,000चा ऐवज लंपास केला। तोंडाला रुमाल बांधलेले 2 चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत।
बीड जिल्हा कारागृहामध्ये धर्मांतराकरता जेलर पेट्रस गायकवाड दबाव आणत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। धर्मांतराकरता गायकवाडनं कारागृहामध्ये कैद्यांची दाढी कापली, कीर्तन बंद केलं आणि मारहाण केली असा गंभीर आरोप कल्याण वासुदेव भावले या कैद्यानं जामिनावर सुटून आल्यानंतर केला आहे। सोलापूर जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असं सांगत भोंदूबाबाकडून 1,87,00,000 फसवणूक करण्यात आली आहे। फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलं आहे। जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरामध्ये लव्ह जिहादच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली, त्याची दुचाकी पेटवून देण्यात आली। या घटनेतील जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलंय। उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। कर्जत तालुक्यामध्ये काही हल्लेखोरांनी घरात घुसून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात दोघा भावांना चॉपरनं भोसकून कोयता व बंदुकीचा धाक दाखवत गंभीर मारहाण करण्यात आली। हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। पोलिसांकडून शोध सुरू आहे।